डिशेस. कोकणचे कांदे पोहे, मस्त कांदे पोहे आणि आपलं व्ह्यू. Awesome. मस्त. असे कांदे पोहे फक्त इथेच भेटतील. वा, मजा आली. गणपतीपुळ्याचा वडापाव, कॉफी. नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालुसरे तुमच्यासाठी घेऊन आलो पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ. तर आत्ता आम्ही पूर्ण रेडी झालेलो आहे, फ्रेश वगैरे होऊन रेडी झालो आहे मी, सुशांत आणि शुभम. तर आता आम्ही निघालो आहे पहिला गणपतीपुळ्याच्या श्री गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी. तर आम्ही यावर्षी पहिल्यांदाच आलो. आता आम्ही लगेच गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन पुढे निघणार आहे. आमची जर्नी अजून खूप मोठी आहे, अजून आम्हाला खूप फिरायचं आहे. तर चला, तुम्ही ते ब्लॉगमध्ये बघतच राहाल. तर आता लगेच निघतोय. गणपतीपुळ्यामध्ये आम्ही पहिल्यांदा चाललो आहे श्री गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी. त्यांचं दर्शन घेऊनच आम्ही पूर्ण आजचा दिवस सुरू करणार आहे फिरण्याचा. आणि हे एकदंत हॉटेलवाल्यांचंच हे एक रेस्टॉरंट पण आहे बाजूला, आणि पाठीमागे रूम्स अवेलेबल आहेत. वाव. तर आता मी एप्रिल एंडिंगला आलो आहे. तर एप्रिल एंडिंगनुसार गरमी तर खूप आहे, आणि आपण कोकणात आलो आहे तर कोकणात गरमी, पाऊस, थंडी ही खूपच असते. तुम्ही एप्रिल मे मध्ये येत असाल तर टोपी, छत्री नक्की कॅरी करा तुमच्यासोबत. मी नाही आणलं म्हणून मी रुमाल लावलेला आहे. वाव, आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे इथे, आणि आजचं वातावरण पण खूप चांगलं झालं आहे, जास्त ऊन आहे नाही. गणपतीपुळेचं मंदिर म्हटलं तर मला नवरा माझा नवसाचा मूवीच आठवतो अक्षरशः. खूप छान मूवी आहे, आणि आपल्या मराठी प्रेक्षकांनी तर बघितलाच असेल. या ठिकाणी खूप आधी आलेलो, खूप आधी म्हणजे मी 9वी 10वी असताना आलेलो. तेव्हा इथे एवढी डेव्हलपमेंट नव्हती, हॉटेल वगैरे कमी होते. आणि आत्ता मी आलो तर इथं खूप सारे हॉटेल आहेत. इथं तुम्हाला होमस्टेपासून 3 स्टारपासून 5 स्टार हॉटेल पण भेटतील. तुम्हाला तुमच्या बजेटनुसार तुम्हाला ते हॉटेल अवेलेबल आहे. असं बघतोय आंब्यांच्या झाडं खूप आंबे भारी. इथे एक शाळा आहे गणपतीपुळ्याची. मंदिराच्या एंट्रीला आम्ही पोचलेलो आहे आता. वाव, खूप सुंदर असं वातावरण आहे तुमचं. खूप सुंदर व्ह्यू आहे. हे बघा इथं मंदिर आहे, बीच ऑन दी साइड. खूप छान. नारळाची झाडं तर खूप सुंदर दिसतात, आणि इथूनच एंट्री आहे मंदिरात जाण्यासाठी. गर्दी कमी आहे. खूप सुंदर दर्शन झालेलं आहे, खूप मस्त वाटलं. आणि आता आम्ही आलो आहे बाहेर. समोरच आमचे समुद्र आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. तर चला आता आम्ही इथून निघतो आहे. हे पण एन्जॉय करू शकता. आम्हाला अजून फिरायचं म्हणून आम्ही आता नाही जातो बीचवर, संध्याकाळी बघूया.
ही प्रसादासाठीची लाईन आहे, 12:30 ते 2 असते. खूप सुंदर दर्शन झालंय, मस्त वाटलं. एप्रिल एंडिंग कसं वाटलं मग? खूप सुंदर दर्शन झालं. मनसोक्त तिथे बाप्पाच्या समोर उभे राहिलो, पाया पडलो, बसलो, समुद्र बघितला आणि आता आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. आला सुशांत, तुझा अनुभव? छान होता. मी तिसऱ्यांदा आलो आहे आणि सगळ्याच टायमाला चांगला अनुभव आहे. म्हणजे शांत वाटतं मंदिरात येऊन, प्रसन्न वाटतं गणपती बाप्पाकडे. यस. तर चला आता आम्ही आता इथून निघतोय पुढच्या डेस्टिनेशनसाठी. ते कुठे चालले ते तुम्हाला व्हिडिओमधून समजतच राहील. हो मोदक. मोदक यम्मी. ओ माय गॉड, एवढे सारे खैरी. इकडे एसटी पण येते माहिती आहे. आपल्या आता नको येऊ दे बाबा. अर्धीच रस्ता लहान येते. फायनली सुंदर अशा ठिकाणी आलेलं आहे, मार्लेश्वर. छोटे छोटे माकडे येते म्हणून आपलं मोबाईल, पर्स वगैरे सांभाळून ठेवा. आम्हाला गणपतीपुळेवरनं श्री मार्लेश्वर देवस्थानला यायला 1.5 तास लागला 4 व्हीलरने. तर आता लगेच आम्ही दर्शन करायला निघालो. 4:30 झाले. त्यांनी सांगितलं 8 वाजता बंद होतं आणि आम्ही 4 व्हीलरने आलो म्हणून आमची एंट्री फी घेतली 30 रुपये. तर चला आता आम्ही लगेच दर्शन करायला जातोय वर. तर नाश्ता करायला पण आहे, पार्किंगसाठी या साईडला जागा आहे फुल लास्टपर्यंत. आता तर सांगता कुठला ऑसम. अरे वा 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 वा. तर चला बघूया टेस्ट कशी आहे. ठेचा खूप भारी. एवढं वर येऊन एवढं चांगलं जेवण, खूप मस्त. ₹50 फक्त. मस्तपैकी नाश्ता करून झालेला आहे, झुणका भाकर. आता चाललोय दर्शनासाठी. खूप चांगली चव होती आणि 50 रुपयामध्ये वर ते 2 भाकरी भेटले, ठेचा, लोणचा, सॅलड मस्त आणि सुकी चटणी. जबरदस्त टेस्ट लागली. चला
शांतता आहे, पक्ष्यांचा हलका हलका आवाज ऐकायला येतोय, खूप छान वाटतंय. स्टॉलवाल्यांनी सांगितलं 400 ते 500 पायऱ्या आहेत. बघूया. बरं झालं नाश्ता करून निघालो. आता अजून अर्धा तास लागेल वर असं सांगितलंय. भूक पण लागली. इथे तर पावसामध्ये यायला पाहिजे. धबधबा श्री महाराष्ट्र देवस्थान महाराज. शेवटी फायनली पोचलेलो आहे आम्ही आता श्री महाराष्ट्र तीर्थक्षेत्रामध्ये. आणि आता आम्ही गुहेत जात आहोत. महादेव आहे. जय श्री महाराष्ट्र तीर्थ. मित्रांनो, आत्ताच आमचं श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्राचं दर्शन करून झालेलं आहे. खूप सुंदर दर्शन झालं. वेळ आम्ही आतमध्ये बसून होतो आणि बघाल ती छोटी गुहा आहे. तिथून आत जाऊन समोर शंकराची मूर्ती आहे, पिंड आहे. त्यांनी अजून पण तसंच ठेवलं आहे. म्हणजे ते लाईट वगैरेचं काय नाही, दिव्यांच्या प्रकाशावरती दर्शन घ्यायचं. आणि भटजी रीतसर गाराणं सुद्धा घालतो आपल्या नावाचं, जी कोकणातची खासियत आहे. तर कधी आलात तर इथे नक्की भेटतं. खूप मस्त वाटलं. तीर्थक्षेत्राच्या पुढेच समोरच हे धबधब्यात आहे. आता पाणी नाही इथं धबधब्यामध्ये. पावसामध्ये इथं खूप पाणी असतं. थोडंफार पाणी आहे ते तुम्ही बघू शकता. उतरलेलं आहे फायनली. 15-20 मिनिटात लागले उतरायला. तर आम्ही अजून कुठे जाणार असेल तर तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवू. खूप मस्त वाटलं. मंदिर खूप छान होतं. खूप सुंदर दर्शन झालेलं आहे आमचं. मन पण आमचं खूप प्रसन्न झालं. सगळा थकवा आमचा निघून गेला आता. तर आता निघू पुन्हा गणपतीपुळेला. तर चला. आणि मित्रांनो, तुम्ही सुद्धा अजून गणपतीपुळे आणि मार्लेश्वरला आला नसाल तर एकदा यावर्षी नक्की या, नक्की विजिट करा. तुम्हाला पण खूप चांगलं वाटेल नवीन नवीन ठिकाणी जायला. आता रात्रीचे 11:30 वाजल्यात आणि मी घेतले कुकीज आईस्क्रीम अमूलची. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर रात्री लगेच जेवून आईस्क्रीम खाऊन लगेच आम्ही घरी आलो. तर जास्त काही शूट नाही केलं. तर हा व्हिडिओ एंड करायचा राहून गेला. तर हा व्हिडिओ मी आता इथंच एंड करतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि आज रविवार आहे तर आज पण मी फिरायला निघणार आहे. तर ते तुम्ही बघाल पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला आपण भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.